जागावाटपाबाबत महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला 2 दिवस बैठक। वाद असलेल्या जागांवर दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती। सप्टेंबर अखेर महायुतीचं जागावाटप पूर्ण होणार। महायुतीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधानसभेच्या जागांबाबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा सुरू। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा। विधानसभेसाठी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती। तर विद्यमान आमदारांचं तिकीट न कापण्याची बैठकीत हवी। आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक। 6 ते 7 जागांवर तिढा, तर मुंबईतल्या 36 जागांवरची चर्चा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर। काँग्रेस पक्ष जरा जास्त व्यस्त आहे, पण त्यांना आम्ही सांगितलं की लवकर आपण बैठक घेऊन जागा वाटपावर निर्णय घेतला पाहिजे। संजय राऊत यांची काँग्रेसवर टीका। मुंबईच्या जागा वाटपाचा विषय संपला असल्याचंही वक्तव्य। उद्धव ठाकरे मवियामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कटोरा घेऊन फिरतायत। शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करू इच्छितात। काँग्रेसमध्ये नाना पटोलेंसारखे 10 नेते तयार झालेत। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरे आणि मविया नेत्यांवर टीका। आज तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक। बैठकीला बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि इतर नेतेही राहणार उपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। विदर्भ मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा। सव्वीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा। मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं उद्घाटन। 29 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा। कळमेश्वरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार अनावरण। मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच बुलढाण्यात झळकले लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचे बॅनर। अज्ञातांना लावले शहरात बॅनर। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आज शिवसेनेचा मोर्चा। माजी खासदार रावसाहेब दानवेंकडून सिल्लोड सोयगावच्या जनतेचा पाकिस्तानी म्हणून उल्लेख केल्याचा आरोप। राहुल गांधींविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक। आज राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन। आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा। भारतातील 70% अनुसूचित जातीच्या लोकांच्या मनात राहुल गांधींनी भीती निर्माण केली। आम्ही आरक्षण रद्द करू शकतो अशी भीती दाखवली, त्यामुळे राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अनिल बोंडेंची मागणी। राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल। अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता। आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता। 2029 पासून लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेणार असल्याचा अंदाज। एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला 16 पक्षांचा पाठिंबा, तर 3 पक्षांचा प्रस्तावाला विरोध। एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव व्यावहारिक नाही, मुद्दा वळवण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। एमआयएम पक्षाचा एक देश एक निवडणुकीला विरोध। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना वगळता कोणालाच निवडणुका अडचणीच्या नाहीत। ओबीसींचा मोदी शहांवर हल्लाबोल। आधी महापालिकेच्या निवडणुका घ्या। एक देश एक निवडणूक प्रस्तावावर राज ठाकरेंचा केंद्राला सल्ला। तर राज्याचे अधिकार आणि स्वायत्तता अबाधित राहणार का? राज्य सरकार कोसळलं तर लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची, राज ठाकरेंचे महत्त्वाचे प्रश्न। पंतप्रधान मोदींनी 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शनचा समावेश केला होता। पहिल्या 100 दिवसातच मोदींनी देशाला दिलेले आश्वासन पूर्ण केलं। चंद्रशेखर बावनकुळेंची वन नेशन वन इलेक्शनवर प्रतिक्रिया। वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सध्या देशात असलेल्या मुद्द्यावरून लोकांना भरकटवण्याचा सरकारचा प्रयत्न। पालिका, महाराष्ट्र, हरियाणा निवडणुका सोबत का घेतल्या नाहीत? खासदार अरविंद सावंतांचा सवाल। महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत। जम्मू टप्प्याटप्प्यात निवडणुका घेत आहेत आणि एक देश एक निवडणुकीबाबत बोलतायत। आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका।
निवडणुका प्रामाणिक आणि निष्पक्ष व्हाव्यात. वन नेशन वन इलेक्शनवर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, कडूंचं वक्तव्य. अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम. अंतरवाली सराटीच्या सोनियानगर भागात ओबीसींचं उपोषण सुरू. मंगस ससाणे यांच्यासह 6 ओबीसी आंदोलकांचं उपोषण. येत्या काही दिवसात प्रतिआंदोलन उभं करणार. संयोजन समिती या संदर्भात निर्णय घेणार. जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका. धनगरांना आदिवासीतून आरक्षण दिल्यास सरकारला 85 मतदारसंघात परिणाम भोगावा लागेल. धनगर आणि धनगड एक नाही. सरकारनं जीआर काढला तर जोरदार विरोध करू. आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा इशारा. पंढरपूरच्या पोखरापूर गावात धनगर समाजाचं आंदोलन. संताजी वाघमोडेंकडून अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण. जबर मारहाणीत जय मालोकारचा मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अहवालातून स्पष्ट. 30 जुलैला झाला होता राडा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित नाटक मला काहीतरी सांगायचंय लवकरच रंगमंचावर. संग्राम समेळ यांच्या एकपात्री नाटकात शिंदेंच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव. नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये आज कविवर्य नाधो महानोर पुरस्कार सोहळा संपन्न होणार. शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार. जैन फाउंडेशनच्या अशोक जैन, दिग्दर्शक जब्बार पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती राहील. महाराष्ट्रात टाटा पॉवरकडून अक्षय सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 400 मेगावॅट वीज पुरवठा होणार. 24 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित. राज्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प असल्याची माहिती. धर्माच्या नावावर दंगली घडवण्यासाठी तरुणांचा वापर करणाऱ्या नेत्यांना इंदोरीकर महाराजांनी सुनावलं. दंगलींच्या भानगडीत पडू नका. पोलिसांच्या कॅमेऱ्यात दिसलात तर 10 वर्षाची शिक्षा होते. इंदोरीकरांचं तरुणांना आवाहन. राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करा. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्तीनाथ इंदोरकर महाराजांची मागणी. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथे कीर्तनात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करायची असल्यानं लाडक्या बहिणींचा बँकेबाहेर मुक्काम. नंदुरबारच्या शहादा शहरातील सगळा प्रकार दिवसा होणाऱ्या गर्दीमुळे नंबर लागत असल्यानं रात्रभर बँकेबाहेर मुक्काम. महालक्ष्मी सरस प्रदर्शन आता राज्याच्या सर्व विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार. राज्यातील ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी सरकारचा निर्णय. शनिवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी. रिमझिम पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. अंधेरीत आज रात्री 8 पासून उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. दुरुस्तीच्या कामांसाठी अंधेरीत 18 तास पाणी पुरवठा नाही. म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 1,10,754 अर्ज. मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी रोरो बोट रेवदंड्यापर्यंत नेण्याचा निर्णय. 175 कोटी रुपयांच्या निधीला नुकतीच मंजुरी. लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 वर्षात स्वतंत्र डबा तयार करा. न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला आदेश. भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ मधून अडीअडचणीला काढता येणार 1 लाख रुपये. केंद्रीय कामगार मंत्रालयाचा निर्णय. मुंबईत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ फडकले झेंडे. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मुस्लिम बांधवांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले. जळगाव जामोदमध्ये गणेश भक्तांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी निलंबित. दारूच्या नशेत गणेश भक्तांवर अनावश्यक लाठीचार्ज केल्याचा आरोप. मुंबईत गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर 18 तासात 14,370 बॅनर फलक हे काढण्यात आले. मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाची कारवाई.
मुंबईत नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरील 550 मेट्रिक टन निर्माल्य संकलन, निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही सुरू. नंदुरबारमध्ये गणेशोत्सवानंतर तापी नदीच्या घाटावर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता. प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून संदेश दिला. बीडच्या माजलगावमधील 124 वर्षांची परंपरा असलेल्या श्री धुंडीराज टेंभे गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक संपन्न. प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना इमारतीचं छत कोसळून 30 ते 40 जण जखमी. भंडाऱ्याच्या बारभा गावातली घटना. नाशिक पुणे महामार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रस्त्याची दुरावस्था. सिन्नर फाटा परिसरात रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्यानं दररोज छोटे मोठे अपघात. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रशासनाचा मोठा दिलासा. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर. पावसामुळे सोयाबीन पिकाचं 50%पेक्षा जास्त नुकसान. धनंजय मुंडेंची कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. खरीप 2023 मधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या अहवालांची फेरतपासणी करून त्यांना विमा भरपाई देण्याचे धनंजय मुंडे यांचे विमा कंपनीला निर्देश. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून 23 तारखेला आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजन. नागपूरच्या काटोल तहसील कार्यालयाच्या मुख्य दारावर बैल बांधून शेतकऱ्यांचं आंदोलन. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यात नाथ जोगी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. 4 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न तर आईचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी मोर्चा. प्रकरण दडपणाऱ्या दिघोरीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणी. कैलास पर्वताच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरची सुविधा. पुढील आठवड्यापासून MI-17 हेलिकॉप्टरद्वारे कैलास पर्वताचं दर्शन सुरू होणार. बिहारमधील महादलित टोला इथं गुंडांनी 80 घरांना आग लावली. गुंडांनी गोळीबार आणि मारहाण केल्याचा स्थानिकांचा आरोप. लाऊडस्पीकर आणि लेझर लाईट जर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत धोकादायक तर ईदीसाठी देखील हानिकारकच. मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. भारतानं पाकिस्तानला नोटीस पाठवली. सिंधू नदीच्या पाणी वाटप करारात बदल करण्याची भारताची मागणी. जगनमोहन यांच्या काळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी. आंध्रचे मुख्यमंत्री नायडू यांच्याकडून तिरुपतीच्या लाडूंबद्दल मोठा दावा. नायडूंच्या दाव्यामुळे आंध्रमध्ये मोठी खळबळ. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 58% मतदान. 7 जिल्ह्यातल्या 24 जागांसाठी मतदान. जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर प्रथमच निवडणूक. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत केलं जाहीरनाम्याचं प्रकाशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांद्रयान-4 मोहिमेला मंजुरी. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटची शुक्रयान व्हीनस ऑर्बिटर मिशनला मंजुरी. मोहिमेद्वारे शुक्र ग्रहाचा अभ्यास केला जाणार. जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान मोदींचा श्रीनगरमध्ये रोड शो. सामान्य नागरिकही आता आर्मीच्या कॅन्टीनमध्ये वस्तू विकत घेऊ शकणार. कॅन्टीनमध्ये सर्व वस्तू अत्यंत स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण असतात. फक्त सैन्य दलासाठी असलेलं हे कॅन्टीन आता सर्वसामान्य जनतेसाठी देखील खुलं. अमेरिकेत व्याजदरात मोठी कपात. मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून 4 वर्षांनंतर व्याजदरात 50 बेसिस पॉईंटनं घट. भारतीय रिझर्व्ह बँकेवर नेमका काय परिणाम होणार याकडे लक्ष. युक्रेनचा रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवर मोठा ड्रोन हल्ला. रशियाच्या टव्हर भागातील अनेक क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि दारुगोळा नष्ट. रशिया पुन्हा एकदा आपलं सैन्य वाढवणार. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सैन्यांची संख्या वाढवण्याचे त्यांनी निर्देश दिलेत.
रशियात सैन्यात 1,80,000 सैनिकांची भरती केली जाणार. लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटात 12 जणांचा मृत्यू तर 450हून अधिक जण जखमी. लेबनॉनमधील बेरूतमध्ये घरगुती सौर ऊर्जा उपकरणांमध्ये स्फोटांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण. लेबनॉनमधील पार्किंगमध्ये सापडलेलं स्फोटक उपकरणं निकामी करण्यात लेबनॉन लष्कराला यश. वॉकी-टॉकीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लेबनॉनमध्ये अलर्ट. लेबनॉन पेजर स्फोटासाठी मोसादचं ऑपरेशन बिलो द बेल्ट. तैवानमध्ये तयार झालेल्या बॅटऱ्यांचे शिपमेंट बदललं. बॅटऱ्यात स्फोटकं बसवल्याचं उघड. झिम्बाब्वेमध्ये 4 दशकातील भीषण दुष्काळ. लोकांना खाण्यासाठी काहीही नसल्यानं झिम्बाब्वे सरकार 200 हत्ती मारून त्यांचं मांस नागरिकांना देणार. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची यूट्यूबर विरोधात पोलिसात तक्रार. आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी कोलकाता सायबर सेलकडे तक्रार करत कारवाईची मागणी. आयसीसीचं पथक पाकिस्तानात दाखल. 2025 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेसंबंधी करणार तपासणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.